हा मुलगा जो आईच्या गर्भातून नव्हे तर भूगर्भामधून म्हणजे जमिनीमधून उगवला, तर कोण होता हा मुलगा आणि त्याचे पृथ्वीवर येण्याचे कार्य काय होते? तर मित्रांनो, पौराणिक कथेनुसार शिलाधार ऋषीमुनी पुत्रप्राप्तीसाठी देवादिदेव महादेव यांची तपस्या त्याने रूढ केली आणि वरदानानुसार त्यांना पुत्र प्राप्त झाला भूगर्भामधून म्हणजे जमिनीमधून, आणि त्यांनी त्याचे पालन पोषण केले. पण मित्रांनो, काळाला हे मान्य नव्हते आणि काही काळानंतर त्यांना असे कळाले की या मुलाची आयु जी आहे ती अल्पवीर आहे, हा कधीही मृत्यूला प्राप्त होऊ शकतो. आणि त्यानंतर त्यांनी हतबल झाले आणि ते रडू लागले. त्यावेळेस तो पुत्र त्यांना म्हणाला की बाबा, तुम्ही रडू नका. ज्यांनी मला जन्म दिला किंवा ज्यांनी मला या पृथ्वीवरती अवतरित केले तेच माझे पालन पोषण आणि संगोपन करतील. आणि असे म्हणून तो मुलगा देवादिदेव महादेव यांची तपस्या त्यांनी रूढ केली. आणि त्या तपस्येनंतर देवादिदेव महादेव त्याची तपस्या इतकी घनघोर आणि अतिल होती की त्यामुळे देवादिदेव महादेव यांना कैलास सोडून तिथे प्रकट व्हावे लागले. आणि त्यावेळेस त्या मुलाने वरदानामध्ये दुसरं तिसरं काही न मागता त्यांनी फक्त एवढंच मागितले की देवा, मी ज्यावेळेस मी माझे डोळे उघडेन त्यावेळेस तुम्ही माझ्यासमोर असाल, आणि ज्यावेळेस मी माझे डोळे बंद करेन त्यावेळेस पण माझ्या मनामध्ये पण तुम्हीच असाल. मला एवढं स्थान पाहिजे. आणि मित्रांनो, वरदानामध्ये देवादिदेव महादेव यांनी नंदेश्वर म्हणजे एका बैलाचं मुंडकं काटून त्याला लावले आणि सांगितले की आजपासून पूर्ण ब्रह्मांडामध्ये तुझं स्थान जे आहे ते सर्वात मोठं असेल. जो पण भक्त तुझ्या कानामध्ये मला भेटण्यासाठी जे पण वर्णन गाईल ते सर्वप्रथम ते माझ्यापर्यंत पोहोचेल. आणि मित्रांनो, त्या दिवसापासून नंदेश्वर महाराज यांचे स्थान ब्रह्मांडामध्ये सर्वात मोठे ठरले आणि देवादिदेव महादेव सर्व गणामध्ये देवादिदेव महादेव यांचे सर्वात श्रेष्ठ गण हे नंदेश्वर महाराज ठरले. तर मित्रांनो, आपल्याला कथा कशी वाटली कमेंट करून सांगा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.